नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आजपासून आपण एका रहस्यमय कादंबरीच्या सफरीवर निघणार आहोत. भाग पहिला. अगदीच मरतुकड्या घोड्यावर तो स्वार झाला होता. स्वाराचा चेहरा अगदी घोड्यासारखा दमल्यासारखा वाटत होता. सर्वांग थपथपले होते. करोलीहून तो धोलपूरकडे अगदी जवळच्या सरळ मार्गाने जाण्याच्या फंदात पडला होता. आणि इतकी वर्षे करोलीच्या रानात काढूनही त्याची चुकण्याची ही पहिलीच वेळ होती. आकाश अगदीच ढगाळले होते. त्यामुळे सूर्य पाहून दिशा ओळखण्याचीही पंचायत झाली होती. पण हवा अतिशय गरम होती. सूर्य ढगाळ दडलेला असला तरी गरमागरम करून टाकीत होता जमिनीला. दमला होता गडद जंगल त्या भागात नव्हते म्हणून. एक टेकाड पार केले की लगेच दुसरे सुरू व्हायचे. एक टेकाड चढून दमलेला घोडा उतार येताच हुश्य करायचा स्वारासारखा, आणि टेकाडाचा उतार उतरताना नाकीनऊ यायचे. हे असे अगदी दुपारपासून चालले होते. सूर्य पश्चिमेकडे बराच खाली झुकलेला आहे. कोणत्याही क्षणी अंधार पडायला सुरुवात होईल असे त्याला वाटत होते. तो अंधाराला घाबरत नव्हता. रानातील भयाण अशा त्या वातावरणाचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नव्हता. हिंस्र श्वापदांनी भरलेल्या त्या रानात गाढ झोपायची देखील त्याची तयारी होती. पण झोपायला जागा तरी हवी होती, कारण त्या भागात सापापासून तो चित्त्यापर्यंत सगळेच घातकी प्रकार होते. अगदी येऊन शरीराला तोंड लावीपर्यंत पत्ता लागायचा नाही. नरडे फोडीपर्यंत घोड्याचेही लक्षात यायचे नाही. कुठेतरी एखादे खेडे सापडेल असा विचार करीत तो पुढे पुढेच चालला होता. सारखा चहूबाजूला नजर फिरवीत होता. आशासारखी पुढे पुढे रेटीतच होती. मनात भीती नव्हती निराशेचाही स्पर्श झाला नव्हता. फक्त तो दिवसभराच्या घोडदौडीने पार थकला होता. 4 दिवस त्याला झोप नव्हती. चौरंगीत गेल्याशिवाय त्याला नीटशी झोप घेता येणार नव्हती. घरी लवकर जाण्यासाठीच तर त्याने अंदाजाने हा जवळचा मार्ग शोधून काढला होता. आपल्याला या करोलीच्या रानाची खडानखडा माहिती होती. या घमंडीत असलेला उदयसिंह चौहान नेमका त्याच रानात पोहोचला. आपण कितीही घनदाट रानात अचूक दिशा ओळखून काढू शकतो ही त्याची घमेंड पार जिरली होती. खरोखरच अंधार पडायला सुरुवात झाली. त्या अंधारात तो बावचळल्यासारखा झाला. एका टेकाड्याच्या माथ्यावर थांबून त्याने विचार करायला सुरुवात केली. आपण थांबावे आणि उद्या सूर्य उजाडता उजाडताच पुढे जायला सुरुवात करावी असा विचार त्याच्या मनात डोकावला. आपण उत्तरेच्या रोखाने जात आहोत याची मात्र त्याला खात्री होती. आपण तसेच पुढे गेलो तर कदाचित धौलपूरपासून कित्येक कोसावर देखील या रानातून आपण बाहेर पडू हाच विचार तो करीत होता. तसे झाले तर फारसे काही बिघडल्यासारखे नव्हते. बहुतेक गावांची त्याला खडानखडा माहिती होती. अशाच एखाद्या 1000-2000 वस्तीच्या गावात आपण पोहोचलो तर धौलपूरची दिशा अचूक शोधून काढू याची देखील खात्री होती. पण घनदाट अंधारात पुढे जावे कसे असेही त्याला वाटत होते. सभोवताली पाहता पाहताच तो थबकल्यासारखा झाला. दूरवर त्याने अस्पष्टशा मशालीचा उजेड पाहिला. रात्रीच्या वेळी दूरवर पेटणारे दिवे देखील जवळ आहेत असे वाटते. या दिव्यातून अनेक भास निर्माण होतात हा विचार देखील त्याच्या मनात आला. आणि तरीही त्याने त्या मशालीच्या रोखाने पिटाळायला सुरुवात केली. अंधारात घोडा बिचकत होता. घोडा अतिशय थकलेला आहे याची जाणीव उदयला होत होती. आपण जी मशाल पाहिली ती जागा लवकर सापडावी यासाठी तो परमेश्वराची प्रार्थना देखील करत होता. एकदा दिसलेला तो उजेड पुन्हा काही दिसला नाही. पण थांबायचा विचार देखील त्याने केला नाही. कुठेतरी रानात झोपण्याऐवजी एखादी झोपडी सापडली तर ते त्याला हवेच होते. पण बराच वेळ गेला तरीही काही सापडले नाही हे पाहून तो गोंधळला. त्यावेळी देखील तो पूर्वीसारखा एका टेकडावर थांबला होता. ज्या दिशेला मशालीचा उजेड पाहिला होता त्याच दिशेला त्याची नजर रोखली गेली. कदाचित पुन्हा देखील तो उजेड दिसू शकेल असे त्याला वाटले. खरोखरीच पुन्हा तो उजेड दिसला. अगदी जवळ असा. कोणत्या तरी घरातील खिडकीतून बाहेर पडणारा तो उजेड होता.
घर आहे याचाच अर्थ गाव आहे याची त्याला जाणीव झाली होती. कसेबसे त्याने घोड्याला पिटाळायला सुरुवात केली. पण थकलेला तो घोडा उदयच्या मनासारखा धावू शकला नाही. शेवटी मात्र त्याला घोड्याची दया आली. घोड्यावरून त्याने खाली उडी घेतली आणि लगाम हाती घेऊन त्याने चालायला सुरुवात केली. थकलेला घोडेस्वार आणि थकलेला घोडा पायी निघाले. टेकाडावरून खाली आल्यामुळे त्याला घर दिसत नव्हते आणि खिडकीतून बाहेर पडणारा तो उजेड देखील दिसत नव्हता. तो थोडासा गोंधळल्यासारखा झाला. घनदाट अशा रानाने वेढलेल्या टेकाडावर त्याला उजेड दिसत होता. तो उजेड खिडकीतून बाहेर येतो याची पुन्हा एकदा खात्री त्याने केली होती. फक्त ते घर आहे, झोपडी आहे का भला मोठा वाडा आहे हेच त्याच्या डोळ्यांना आजमावता येत नव्हते. पण ते काय आहे याचा विचार करायची ती वेळ नव्हती. मुकाट्याने त्याने टेकाड चालायला सुरुवात केली. पण तो बेसावध राहायला मात्र तयार झाला नाही. बुंदीजवळच्या दरीत भयंकर मांत्रिक भेटल्यापासून त्याच्यातील बेफिकर वृत्ती पार नाहीशी झाली होती. पावलोपावली सावध राहायला त्याचे मन त्याला बजावित होते. कसाबसा धापा टाकीत घोड्यासह तो टेकाड चढून उभा राहिला आणि अंधुक उजेडात समोर पाहत राहिला. तो एक राजवाडा असावा हे त्याच्या लक्षात आले. पण इथे राजवाडा असेल कसा हा देखील विचार त्याच्या मनात आला. नेमकी हीच जागा आपल्या नजरेतून सुटली कशी याचे चकित होऊन तो पाहत होता. आणि हळूहळू त्या राजवाड्याच्या रोखाने त्याने चालायला सुरुवात केली. भव्य अशा दाराजवळ तो पोहोचला. ते दार किल्ल्याच्या दारासारखे भक्कम होते. हातभर लांबीचे सुळे त्या दाराला लावण्यात आले होते. हत्ती देखील त्या दाराला टक्कर देऊ शकणार नाही इतकी चोख व्यवस्था करण्यात आली होती. त्याने दाराच्या बाहेर नीट निरखून पाहिले. जोरात ओरडून बाहेरच्या बाजूला कोणी पहारेकरी असला तर त्याचे लक्ष वेधून घ्यावे हा विचार त्याच्या मनात डोकावून गेला. पण तरीही त्याने स्वतःला सावरले. आतील माणसांना सूचना देण्यासाठी ओरडण्याशिवाय दुसरा कोणताही इलाज नाही याची त्याला जाणीव झाली. घंटानाद करणारी देखील दोरी बाहेर लटकत नव्हती. घोड्याला त्याच ठिकाणी ठेवून तो उजेड असलेल्या खिडकीखाली आला आणि बेलाशक त्याने जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली. बराच वेळ गेला तरी कोणी त्याला दाद दिली नाही. कंटाळून तो परत वाड्याच्या दारापाशी आला आणि त्याचवेळी त्याचे शरीर शहरल्यासारखे झाले. डोक्यावरचे केस देखील ताठ झाल्याची जाणीव त्याला झाली. हृदयाचे ठोके वाढले आणि जेव्हा समोरचेच दार करकरले जात आहे हे त्याच्या लक्षात आले तेव्हा क्षणात त्याच्या मनातील भीती नाहीशी झाली. आपली हाक कोणीतरी ऐकलेली आहे हे त्याने ओळखले. पण अर्धवट उघडलेल्या दाराआड कोणीही दिसले नाही. दार उघडले जाताच मशालीचा उजेड दिसेल अशी जी त्याची अपेक्षा होती ती फोल ठरली. दाराजवळ अंधार असला तरी आतल्या बाजूला कुठेतरी उजेड आहे हे त्याला जाणवले. आत या, मंजूळ असा स्त्रीचा आवाज त्याच्या कानात शिरला आणि अनामिक भीतीने त्याचे शरीर पुन्हा एकदा शारल्यासारखे झाले. गोंधळून तो जागच्या जागी थिजून उभाच राहिला. नेमकी कोणती हालचाल करावी याची जाणीव त्याला झाली नाही. कितीतरी वेळ तो अंधारात रोखून पाहत उभा राहिला. पलीकडच्या उजेडामुळे दारात हलणारी अस्पष्ट अशी छाया त्याच्या नजरेला फक्त स्पर्श करून गेली आणि पुन्हा एकदा त्याला आत येण्याची विनंती करण्यात आली. गोंधळलेल्या मनस्थितीत तो दाराच्या अगदी जवळ आला. कसाबसा त्याने स्वतःवर ताबा मिळवला. स्त्रीनेच दार उघडले याचाच अर्थ वाड्यात चांगली माणसे राहतात हाच अर्थ त्याने घेतला. कसाबसा तो दाराच्या आणखीन जवळ आला. घोडा कुठे ठेवू शांतपणे त्याने विचारले आणि उत्तरण्याऐवजी पुन्हा एकदा दाराची करकर सुरू झाली. दार आणखीन उघडले गेले हे त्याच्या लक्षात आले. घोड्याला आत आणा. त्या स्त्रीचा आवाज पुन्हा शांत वातावरणात दरवळला. आवाजावरून ती अतिशय सुंदर स्त्री असावी हे त्याने ओळखले आणि घोड्याचा लगाम हातात धरूनच त्याने आत प्रवेश केला. आता बाहेरच्यापेक्षाही थोडासा उजेड होता. अस्पष्टपणे का होईना तो डोळ्याने पाहू शकत होता. ज्या स्त्रीने दार उघडले होते त्या स्त्रीचा चेहरा तो पाहू शकत नव्हता कारण घुंगट तिच्या हनुवटीखाली आला होता. त्या बाजूला घोडा बांधा. त्या स्त्रीच्या आवाजात नम्रपणा होता. आपली ओळख देखील नसताना तिने दार का उघडले हाच विचार त्यावेळी त्याच्या मनात घोळत होता.
तिला भीती का वाटली नाही असेही त्याला वाटत होते. ज्या ठिकाणी तो घोड्याला घेऊन आला त्या ठिकाणी कोपऱ्यात एक मंद तेलाचा दिवा जळत होता. त्या उजेडात जवळ 15-20 घोडे त्या ठिकाणी बांधलेले आहेत हे उदयाच्या लक्षात आले होते. त्याने एका कुंडाला घोड्याचा लगाम बांधला आणि तसाच तो मार्ग वळला. दार पुन्हा एकदा करकरत असलेले त्याने ऐकले. दाराचा अडसर सरकवला गेल्याची जाणीव त्याला झाली. माझ्या मागून या, ती स्त्री शांतपणे बोलली आणि तिने चालायला सुरुवात केली. तोही मुकाट्याने तिच्या मागून चालू लागला. या स्त्रीला आपली भीती का वाटली नाही हाच विचार तो सारखा करीत होता. जवळजवळ 11 दालने त्या स्त्रीच्या पाठोपाठ त्याने ओलांडली, पण एक देखील माणूस त्याला दिसला नाही. 12च्या दालनात न शिरता तिने दगडी पायऱ्या चढायला सुरुवात केली. ठिकठिकाणी मंद असे तेलाचे दिवे जळताना त्याने पाहिले. हळूच त्याने तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते जमले नाही. जिना चढून ती स्त्री पुन्हा एकदा चालत राहिली. 3 दारे पार करून ती एका बंद दाराजवळ थांबली. हे अतिथीगृह. बंद दार उघडीत मंजूळ घंटानाद व्हावा तशी ती बोलली, पण उदयसिंह चौहानच्या तोंडून मात्र एक शब्दही बाहेर पडला नाही. एवढ्या मोठ्या भव्य अशा वाड्यात फक्त एक स्त्री राहते हे त्याला काही पटले नाही. तो साधासुद्धा वाडा नव्हता. राजशाही थाटाची ती हवेली होती. एक एक दालन अतिशय भव्य आणि राजशाही थाटाचे होते. आत या, स्वतः उघडलेल्या दालनात जात त्या स्त्रीने विनंती केली आणि मुकट्याने तो आत शिरला. भीतीचा स्पर्श देखील त्याच्या मनाला झाला नाही, पण त्याच्या मनाचा गोंधळ उडाला. काही धोका झालास तर हालचाल करायची तयारी त्याने ठेवली होती. एकाच वेळी 2 पिस्तुलांचा उपयोग तो कोणत्याही क्षणी करू शकत होता. तू कोण? उदयच्या आवाजातून त्याच्या मनातील गोंधळ स्पष्ट झाला. तुम्ही अतिशय थकलेले आहात. मध्यरात्र उलटून गेलेली आहे. तेव्हा आता निवांत झोपा. उद्या सकाळी घरातील सर्वांची तुमची गाठ पडेल, ती स्त्री थंडपणे बोलली आणि दालनात शिरलेल्या उदयसिंहने सर्वत्र नजर फिरवायला सुरुवात केली. तुम्हाला भूक लागली आहे? अचानक त्याने विचारले आणि नकळत त्याने होकारार्थी मान हलवली. मान न हलवून सांगणार होता कोणाला? भूक तर सडकून लागली होती आणि पोटात इतकी भूक असताना त्याला झोप येणे शक्यच नव्हते. त्या ठिकाणी पाण्याने भरलेले भांडे आहे. त्या दाराने पुढे गेलात तर स्नानगृह आहे. स्नान करणार असाल तर स्नान करून घ्या, तोवर मी खाण्याची व्यवस्था करते, ती स्त्री आपुलकीने बोलली आणि त्यांची प्रतिक्रिया समजून न घेताच सरळ दारातून बाहेर निघून गेली. कितीतरी वेळ उदयसिंह चौहान भारवल्यागत उघड्या दाराकडे पाहत राहिला. त्याने पुन्हा एकदा त्या जागेवरून नजर फिरवली. एका बाजूला भव्य पलंग त्याने पाहिला. पलीकडच्या बंद दारावर त्याची नजर स्थिर झाली. त्या नजरेत आता कोणताही भाव नव्हता. आपण उगाच गोंधळलो आणि घाबरलो याची जाणीव त्याला झाली. त्याने बंद दार उघडले. आत अंधार होता. त्याच दालनात कोपऱ्यात खेचून ठेवलेल्या मशालीतील सर्वात लहान मशाल त्याने काढली. कोपऱ्यात जळणाऱ्या दिव्यावर ती पेटवली आणि ती घेऊन तो स्नानगृहात शिरला. आता मात्र त्याला स्नान करण्याचा मोह आवरला नाही. स्नानगृहाचे दार बंद करून त्याने अंगावरचे कपडे काढून ते झाडायला सुरुवात केली. त्या कपड्यांवर जमलेली धूळ त्याने झटकली. घाईघाईत स्नान करून त्याने कपडे घातले. कोणत्याही क्षणी ती स्त्री येईल हा विचार त्याच्या मनात आला. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा पलंगाजवळच्या मेजावर त्याने 2 तबे ठेवलेली पाहिली. ती स्त्री येऊन गेली हे त्याच्या लक्षात आले. त्यात ठेवलेल्या दशम्या आणि चटणीवर त्याने भरपूर ताव मारला आणि हात धुवून जेव्हा तो दालनात शिरला तेव्हा आपल्याला झोपेने घेरलेले आहे हे त्याच्या लक्षात आले. तो पलंगावर पडला तेव्हा कोणतेही विचार त्याच्या मनात नव्हते. पलंगावर पडल्या पडल्याच झोपेने त्याला घेरले. थंडपणे त्याने जेव्हा घोराला सुरुवात केली तेव्हा मात्र दाराच्या बाहेर अस्पष्ट अशी हालचाल झाली. मगाच्या स्त्रीने उघडे असलेले दार आवाज होऊ न देता बंद केले. धौलपूर भागात अधूनमधून दरोडे हे ठरलेलेच होते. तसेच दरोडे नाहीत असा जवळपास स्टाफ नव्हता.
नवीनच आलेली एक दरोडेखोरांची टोळी हा एक कुतूहलाचाच भाग बनला होता. यापूर्वी असे दरोडे कधीही पडले नव्हते. त्यातल्या त्यात सर्वांच्या दृष्टीने या दरोड्यात समाधानाची गोष्ट अशी होती की आतापर्यंत या दरोडेखोरांनी एकाला देखील ठार केले नव्हते. साधे ओरखडा देखील कोणाच्या अंगावर त्यांनी काढला नव्हता. दरोडा घालण्यासाठी आलेल्या मंडळींना ज्यांनी पाहिलं ते सर्वच्या सर्व जिवंत होते, पण एकालाही त्याच्यासंबंधी सांगता आले नव्हते. ते घोडेस्वार कोण, दिसतात कसे, येतात कसे आणि जातात कसे यासंबंधी सारेच काही अंधारात होते. जिथे जिथे हा चमत्कारिक दरोडा पडला तिथे तिथे सारे कुतूहल निर्माण झाले होते. धौलपुरात पडलेला तो दरोडा देखील अतिशय चमत्कारिक होता. पण त्या दरोड्यात एक महत्त्वाची घटना घडली होती. एक दरोडेखोर पळता पळताच पकडला गेला होता. जेव्हा त्याच्या तोंडावरचा काळा बुरखा वाड्यातील मंडळींनी काढला तेव्हा चेहरा पाहून सर्वांना धक्का बसला होता. ती घटना अगदी सामान्य होती, पण पाहणाऱ्याला धक्का देऊन गेली. वेड्यासारखी एकेकांची अवस्था झाली. अत्यंत कुरूप आणि किरकोळ शरीराची अगदीच बुटकी अशी ती स्त्री होती. दरोडा घालता घालता पकडली गेली हे त्या स्त्रीचे कुतूहल होते. तिला प्रश्न विचारण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण सारे फोल ठरले. तिच्या तोंडून शब्द देखील बाहेर पडला नाही. शेवटी वाड्यातील मंडळींनी तिला एका कोठीत कोंडून ठेवले आणि ठाण्यावर खबर दिली. ठाण्याचा फौजदार घाईघाईत दरोडेखोर स्त्रीला पाहण्यासाठी घोडादौडीत आला. त्याच्याबरोबर आणखी 4-6 शिपाई होते. त्याला पाहताच वाड्यातील मंडळींनी कोठीसमोर गेले आणि एकाने दार उघडले. त्यावेळी नुकताच कोंबडा आरवला होता. अंधाऱ्या कोठीत मशाल घेऊन एक पुरुष आत शिरला. त्यात मागोमाग फौजदार होता. जे ऐकले ते त्याला पटत नव्हते. जेव्हा आत शिरलेले सर्वजण जागच्या जागी थपकून उभे राहिले तेव्हा फौजदाराची अवस्था चमत्कारिक झाली. ती स्त्री निश्चितपणे कोठीच्या मधोमध पडली होती. तिचे शरीर काळेनिळे झाले होते. झटक्यात फौजदार खाली वाकला आणि तिच्या डाव्या बोटातील अंगठी त्याने पाहिली. अंगठीला असलेला खडा गायब झाला होता. तो पाचू असावा हा विचार त्याच्या मनात आला आणि फौजदाराने चौकशीला सुरुवात केली. पण कोणत्याही बाबतीत त्याचे समाधान होऊ शकले नाही. डाकू आले कसे हे कोणालाही सांगता आले नाही. पळाले कसे हे देखील कोणी सांगितले नाही. पण ज्या चमत्कारिक गोष्टी फौजदाराला ऐकायला मिळाल्या त्या ऐकून मात्र फौजदार हादरल्यासारखा झाला. अगदी कल्पनेत देखील न बसणाऱ्या घटना त्या रात्री घडल्या होत्या. ती रात्र अंधारी होती. डोळ्यांपुढचे देखील दिसत नव्हते. अशी वेळ दरोडेखोरांना चांगली असते हे सर्वांनाच माहीत होते. पण खबरदारी घेणार तरी किती हाच सर्वांपुढे प्रश्न होता. नाही म्हणता वाड्याच्या रक्षणासाठी 4-2 खाजगी शिपाई ठेवलेले होतेच, पण डाके कसे पडतात हे सर्वांनाच माहीत होते. सहजासहजी काही लुटून नेले जात नव्हते. दरोडेखोर झंझावातासारखे यायचे. वादळासारखे समोर येईल त्याला कापीत वाड्यात घुसायचे आणि जे हाताला लागेल ते घेऊन पसार व्हायचे. अगदी असेच डाके सर्वांना माहीत होते. आतापर्यंत जे घडले ते असेच घडले होते आणि याहून काही वेगळे घडेल यावर कुणाचा विश्वास बसणे शक्य नव्हते. पण हातीसिंग ठाकूरांच्या वाड्यावर जो दरोडेखोरांचा तांडा आला तो कुणाच्याही लक्षात आला नव्हता. वाडा हलकेच भूतांनी वेढला जावा तसा वेढला गेला होता आणि गुपचूप वाड्याच्या सभोवताली असलेली भिंत या दरोडेखोरांनी पार केली होती. वाडा तसा गावच्या एका बाजूला होता, पण अगदीच गावाच्या बाहेर नव्हता. गावाच्या बाहेर जाताना काही घरे लागत होती. आलेले दरोडेखोर अंधारात 4 शिड्या घेऊन आले होते. लांब 2 काठ्यांना आडव्या काठ्या बांधून त्यांनी त्या शिड्या तयार केल्या होत्या आणि त्याच शिड्यांचा उपयोग करून त्यांनी आत प्रवेश केला होता. ज्या शिड्या बाहेर लावून डाकू भिंतीवर चढले त्याच शिड्या आतल्या बाजूला लावून ते आतल्या बाजूला उतरले. या कानाचा पत्ता त्या कानाला काही लागला नाही. जे 4 शिपाई पहारा करीत होते त्यांच्या डोळ्यावरची झापडं काही उडाली नाही. वर्षानुवर्षे पहारा करून त्या वाड्यावर पडणारा दरोडा काही त्या शिपायांनी पाहिला नव्हता आणि कधी काळी या ठाकुराच्या वाड्यावर दरोडा पडेल यावर त्यांचा विश्वास देखील नव्हता.
म्हणूनच तर ते बेसावधपणे पहाऱ्याच्या जागी घोरत पडले होते. हे त्यांचे घोरत पडणे काही आजचे नव्हते. रोज ते असेच घोरत पडत होते. आणि मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा पडला तेव्हा तर प्रत्येकजण कसले ना कसले स्वप्न पाहण्यात दंग होता. दरोडेखोरांच्या हालचाली कशा माहितगारासारख्या होत्या. प्रत्येक पहारेकरी कोणत्या ठिकाणी आहे याची पुरेपूर कल्पना आज शिरलेल्या दरोडेखोरांना असावी. एकूण 4 गटांनी ते दरोडेखोर पुढे पांगले. एक एक गट एकेका पहारेकऱ्याजवळ आला. त्यांनी सावधगिरी तर इतकी बेमालूम बाळगली होती की कोणत्याही पहारेकऱ्याची झोप अजिबात चाळवली गेली नाही. एकाच वेळी 4ही पहारेकरी गिरफ्तार झाले. ओरडायची देखील संधी त्यांना मिळाली नाही. एकेकाचे तोंड पद्धतशीरपणे बांधून टाकण्यात आले. हातपाय मजबूत दोरांनी जखडले गेले. चौघांनाही वाड्यापासून दूर अगदी तटाच्या एका कोपऱ्यात नेऊन टाकण्यात आले. आता दरोडेखोरांचा मार्ग मोकळा झाला होता. वाड्यात कसे शिरायचे याची देखील माहिती त्यांना होती. चौघाही पहारेकऱ्यांचा बंदोबस्त एकाने दार हळूहळू ढकलले. ते दार निश्चित उघडे असणार याची कल्पना त्यांना होती. 2 दरोडेखोर बाहेर राहिले आणि एकूण 10 जण आत शिरले. आत येताच हलक्या आवाजात उच्चारलेले शब्द त्यांच्या कानावर पडले. सर्वांना हायसे वाटले. एक छाया हळूहळू पुढे सरकत गेली आणि तिच्या मागून सर्वजण कोठीत आले. चौघांनी कसेबसे दार हळूच उचलून मोकळे केले. दाराला भक्कम असे कुलूप असल्यामुळे उचकटून काढलेले दार दुसऱ्या दाराला तसेच अडकून वाकडे होऊन राहिले. एका दरोडेखोराने फक्त हातभर लांबीची छोटी मशाल पेटवली. ती कोठी खजिन्याची होती. जेव्हा त्या कोठीची तलाशी दरोडेखोरांनी करायला सुरुवात केली तेव्हा मात्र सर्वजण गोंधळल्यासारखे झाले. इतके अफाट धन या दरिद्री ठाकूराच्या वाड्यात सापडेल असा विचारही त्यांनी कधी केला नव्हता. भराभरा बोचकी बांधली गेली. 8 बोचकी 8 जणांनी खांद्याला अडकवली आणि आत आलेले सर्व दरोडेखोर आल्या मार्गाने परत मागे वळले. 2 दरोडेखोर मात्र वाड्यातच राहिले. ही त्यांची नेहमीचीच पद्धत होती. काही गडबड झाली आणि आरडाओरड सुरू झालाच तर संपूर्ण लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचे आणि पळून जाणाऱ्यांना संधी द्यायची, हीच योजना यामागे होती. थोड्याच वेळात दोघातील एक आल्या मार्गाने बाहेर पडला. ठरलेल्या वेळी जेव्हा दुसऱ्याने बाहेर जायला सुरुवात केली तेव्हा वरून धपकन कोणीतरी तिच्यासमोर उडी घेतली. अनपेक्षित घडलेल्या या घटनेने ती हादरल्यासारखी झाली. भान न राहून जोरात ओरडून मागे फिरली आणि दणकन तिचे डोके भिंतीला मारलेल्या एका फळीला आदळले. डोके इतक्या जोरात आदळले होते की तिरिमिर येऊन ती मटकन खाली बसली. कोणीतरी धावण्याचे आवाज जेव्हा तिने ऐकले तेव्हा ती भानावर आली. झटक्यात उठून तिने धावायला सुरुवात केली. आपण एका मांजराला घाबरलो हे धावता धावताच तिचे लक्षात आले. पलीकडच्या दारातून मशाल घेऊन कोणीतरी धावत आला. सर्वांग काळ्या कपड्यात झाकलेल्या धावणाऱ्या बुटक्या आकृतीकडे पाहून प्रथम तो घाबरला आणि लगेच सावध होऊन त्याने बुरखाधारीला पकडले. मशाल घेऊन धावत आलेला ठाकूरांचा कारभारी होता. त्याच्या ताकदीपुढे बुटक्या दरोडेखोराचे अजिबात चालले नव्हते. हा दरोडेखोर अतिशय नाजूक आहे हे कारभाराच्या लक्षात आले होते आणि आरडाओरड करून त्याने हा म्हणता सारा वाडा जागून टाकला होता. हातीसिंह ठाकूर चवताळलेल्या अवस्थेत बुरखाधारी दरोडेखोराजवळ आले. त्या दरोडेखोराने नंतर मात्र अजिबात पळून जाण्याचा विचार मनात आणला नाही. थंडपणे तो बुरख्यातून सर्वांवर नजर फिरवीत होता. शेवटी चवताळलेल्या ठाकूराने त्याच्या तोंडावरचा बुरखा फाडून टाकला आणि वेड्यासारखे ते पाहत राहिले. ती एक स्त्री होती, अत्यंत नाजूक देहाची आणि चेहऱ्याने कुरूप अशी. त्या स्त्रीचा चेहरा कशाने तरी भाजून निघाला होता. ठाकूराने तिला बरेच प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केला पण त्या स्त्रीने शब्द देखील तोंडातून उच्चारला नाही. मुकाट्याने ती वेड्यासारखी तोंडाकडे पाहतच राहिली. तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. शेवटी ठाकूराने चापकाचे कोरडे देखील ओढून काढले. नाजूक देहाची ती स्त्री एका फटक्यात सर्व काही सांगेल हा विचार त्याच्या मनात आला. कातड्याच्या चापकाचे जोरदार 4 फटके बसून देखील जेव्हा तिच्या चेहऱ्यावरची रेषा हलली नाही आणि डोळ्यांवरची पापणी देखील हलली नाही तेव्हा मात्र ठाकूराने हार मानली. रागाच्या भरात चाबूक फेकून त्याने तिला कोठडीत बंद करण्याचा हुकूम सोडला. 2 घोडेस्वार त्यांनी ठाण्याच्या रुखाने पिटाळले आणि त्याचवेळी
दूर दूर जाणाऱ्या टापांचे आवाज ऐकून आपल्या 4 पहारेकऱ्यांची त्यांना आठवण झाली. जोरजोरात हाका मारल्या तरी पहारेकरी जवळ आले नाहीत. कोणत्याही पहारेकरांनी प्रतिसाद दिला नाही. काहीतरी गडबड असावी हे ठाकूरांच्या लक्षात आले. स्वतः मशाल हाती घेऊन त्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. 6-7 मशालीधारी वाड्याच्या सभोवताली पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना धुंडाळू लागले. कितीतरी वेळ धुंडाळता हातपाय बांधलेले पहारेकरी त्यांना दूरवर तटाच्या कोपऱ्यात सापडले. चौथा आलेले ठाकूर एकेकाला प्रश्न विचारित होते आणि घाबरलेले ते पहारेकरी आपल्या काहीही माहितीच नसल्याचे त्यांना सांगत होते. आता ठाकूर चिडला. रागाच्या भरात त्यांनी मशालीचा फटका त्या पहारेकऱ्याच्या खांद्यावर हाणला आणि पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली. तू झोपा काढीत होतास? ठाकूरांनी खवळून विचारले. नाही, मी पहारा करीत जागा होतो. दरोडेखोर आले हे तुला समजले कसे नाही मग? जवळ आले ते मला दिसलेच नाहीत महाराज. आवाज देखील मला कसला ऐकू आला नाही. जेव्हा तुला त्यांनी बांधले तेव्हा तुला ओरडायला काय तोंड नव्हते? होते महाराज, पण मला काही समजलेच नाही. कसला तरी वास मला आला. वास कसला आला हे आजूबाजूला पाहत असतानाच मी खाली कोसळलो. पहारेकराने धूर्तपणे उत्तर दिले. असे तिखट मीठ लावून सांगितल्याशिवाय आपली सुटका होणार नाही याची खात्री त्याला झाली. कसला वास? मला माहीत नाही महाराज. जेव्हा मी जागा झालो तेव्हा दगडी भिंतीला टेकून उभा होतो. उठायला लागलो तेव्हा हातपाय बांधलेले आहेत हे लक्षात आले. आणि गंमत अशी, पहिल्या पहारेकराने ऐकून इतरांनी देखील त्याचीच री ओढली. आपण खोटे सांगितले नाही तर चापकाचे फटकारे खाऊ आणि चाकरी गमावून बसू या विचाराने ते घाबरले होते. आणि काय सांगावे, हा विचार करीत असतानाच त्यांना हा मार्ग सापडला होता. आणि फौजदार येताच जेव्हा मृतावस्थेत पडलेली कैदी स्त्री पाहिली तेव्हा हातीसिंह ठाकूर पार हादरले होते. जेव्हा अंगठीतील खडा गिळून तिने आत्महत्या केल्याचे फौजदाराने दाखवून दिले तेव्हा तर ते हताशपणे उभे राहिले आणि हात धुवून डाकूंच्या मागे लागू ही जिद्द त्याच ठिकाणी संपली होती. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय होतं हे पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.